महाशिवरात्री साजरी करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. हे कारण काय आहे? महादेवानं कपाळावर चंद्रधारण का केलंय? ते स्मशानात का राहतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाशिवरात्री धार्मिक ग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. या दिवसाला विशेष महत्व आहे, कारण या दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांनी केलेल्या उपासनेनं खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. महाशिवरात्रीला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्व आहे. महाशिवरात्री उत्सव 3 ते 4 दिवसा आधीपासूनच सुरू होतो आणि त्यानंतर 2 दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्री साजरी करण्यामागे अनेक आध्यात्मिक मते आहेत, ते पाहूयात. 1. महाशिवरात्री साजरी करण्याचे विशेष महत्व शिवपुराण आणि इतर ग्रंथांमध्ये सांगितलंय. शिवपुराणानुसार या दिवशी भगवान शिवानं विश्वाचं रक्षण करण्यासाठी हलाहल विष प्यायले होते आणि या विषापासून संपूर्ण विश्वाचं रक्षण केलं. या विषाच्या मध्यभागी भगवान शंकरानं एक सुंदर नृत्य केलं आणि सर्व देव आणि दानव तसेच भक्तांनी भगवान शंकराच्या या नृत्याला अधिक महत्व दिलं. दरवर्षी या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते, जी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. 2. एका आख्यायिकेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन झाले. ही सर्व शिवलिंगे 64 वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाली होती. ही 64 लिंगांपैकी 12 लिंगे ओळखली गेली, ज्यांना आपण 12 ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखतो. 3. अनेक शिवभक्त या दिवसाला भगवान शंकराच्या विवाहाचा सण मानतात. मान्यतेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरानं आपल्या तपस्वी स्वरूपाचा त्याग करून गृहस्थ जीवन धारण केलं होतं. 4. तर काहींची मान्यता अशीही आहे की ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांचा श्रेष्ठत्वाचा वाद शांत करण्यासाठी महादेव शिवलिंग रूपात प्रकट झाले होते. या तेव्हापासूनच महाशिवरात्री साजरी केली जाते. ही तर काही धार्मिक मते झाली, पण यात वैज्ञानिक मत हे फार महत्वाचं मानलं जातं. हिंदू सनातन धर्मात प्रत्येक सण आणि उत्सवाचे स्वतःचे वेगळे महत्व आहे. प्रत्येक सण साजरे करण्यामागे आध्यात्मिक महत्व तसेच वैज्ञानिक महत्व असते. महाशिवरात्री साजरी करण्यामागील वैज्ञानिक महत्व पाहायला गेलं तर या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती निर्माण होते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या गॅलेक्सीमध्ये काही बदल होतात, जे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या ऊर्जा तयार करतात. हा एक दिवस आहे जेव्हा निसर्गाकडून मनुष्याला आध्यात्मिक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त करण्यास मदत होते. या रात्री नैसर्गिक ऊर्जेची वाढ व्हावी म्हणून भगवान शंकराची पूजा करताना पाठीचा कणा सरळ ठेवून बसावं लागतं. त्यामुळे पाठीचे हाड मजबूत होते आणि वातावरणात पॉझिटिव्हिटी तयार होते. तर आता काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देते. महादेवाला निळकंठ का म्हणतात? समुद्र मंथनात सर्वात पहिले विष निघाले होते. या विषामुळे सृष्टीवर सर्व जीवांचे जीवन संकटात आले होते. तेव्हा महादेवानं ते विष प्राशन केले होते, परंतु विष गळ्याच्या खाली जाऊ दिले नाही. गळ्यात विष धारण केल्यामुळे त्यांचा गळा निळा झाला आणि त्यामुळे त्यांना निळकंठ असं म्हटलं जातं. शिवलिंगावर दूध बेलाचे पान का अर्पण केले जाते? जलधारा शीतलता प्रदान करते. समुद्र मंथनावेळी महादेवानं विष प्राशन केलं होतं. या विषामुळे महादेवाच्या शरीरातील उष्णता खूप वाढली होती. ही उष्णता शांत करण्यासाठी जलधारा अर्पण करण्यात आली. महादेवाला बेलाचे पान, दूध, दही, मध या गोष्टीही अर्पण केल्या जातात, कारण या शीतलता प्रदान करतात. महादेवानं कपाळावर चंद्रधारण का केलंय? चंद्र शीतलतेचं प्रतीक आहे. माथा शांत ठेवणं म्हणजे जीवनात कितीही संकट अडचणी आल्या तरी डोकं शांतच ठेवावं. महादेव कपाळावर चंद्रधारण करून हा संदेश देतात की मनाला डोक्यानं नियंत्रित करणं. मन नियंत्रित असल्यानं ते इकडे तिकडे भटकणार नाही. खंडित शिवलिंगाची पूजा करावी का? शिवलिंगाला महादेवाचं निराकार स्वरूप मानलं जातं. शिवलिंग कोणत्याही स्थितीत खंडित म्हणजे शिवलिंगाला तडे जरी गेले तरी नवीन शिवलिंग आणेपर्यंत त्या जुन्या शिवलिंगाची पूजा करावी. अर्थात खंडित शिवलिंगाची पूजा तुम्ही करू शकता. महादेवाचा त्रिशूळ कोणता संदेश देतो? महादेव नेहमी स्वतःजवळ त्रिशूळ ठेवतात. त्रिशूळाचे 3 टोक 3 काळ दर्शवतात: भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. या 3 काळांवर महादेवाचं नियंत्रण आहे. शिवलिंगावर भस्म का अर्पण केलं जातं?
महादेव शरीरावर भस्म लावतात. भस्म म्हणजेच राख या सृष्टी आणि त्यावरील जीवाचा सार आहे. ही संपूर्ण सृष्टी नष्ट झाल्यानंतर शेवटी राखच शिल्लक राहणार. हीच राख महादेव धारण करतात. म्हणजे सृष्टी नष्ट झाल्यानंतर प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा महादेवात सामावला जाईल. महादेवाला भस्म अर्पण करण्यामागे हाच संदेश आहे की देवासाठी सर्व समान आहेत आणि शेवटी त्यांच्यामध्येच सामावणार आहेत. त्यामुळे महादेवाला कुंकू लावणे अशी ही मान्यता आहे. महादेव स्मशानात का राहतात? महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेलं देवता मानलं जातं, परंतु तरीही स्मशानात ते निवास करतात. भगवान शिव संसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात. यामागे लाईफ मॅनेजमेंटची एक गूढ सूत्र दडलेलं आहे. हा संसार मोहमायेचं प्रतीक असून स्मशानात वैराग्याचा आहे. महादेव सांगतात की या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोहमायेपासून दूर राहावे, कारण हे संसार नश्वर आहे. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.